नमस्कार भक्तांनो, तुम्हाला स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असाल तर ही कथा तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही कथा पूर्णपणे शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, ही कथा आहे पुण्यात राहणाऱ्या अमित नावाच्या एका तरुणाची. ही एक सत्यकथा आहे. माझा एक सबस्क्रायबर आहे, त्याने मला ही कथा स्वतःहून मेल करून पाठवलेली आहे. अमित हा उच्च शिक्षित एका मोठ्या IT कंपनीमध्ये काम करणारा आणि पूर्णपणे आधुनिक विचारांचा तरुण होता. विज्ञानावर आणि कष्टांवर त्याचा अथांग विश्वास होता. पण देव, धर्म, पूजार्चा या गोष्टींना तो केवळ वेळेचा अपव्यय आणि अंधश्रद्धा मानायचा. अमितच्या घरात त्याची वृद्ध आई मात्र अत्यंत कडक स्वामी भक्त होती. तिचे दिवस रात्र फक्त स्वामींच्या सेवेत आणि नामस्मरणात जायचे. घरची परिस्थिती बेताचीच होती, पण आईच्या चेहऱ्यावर नेहमी एक वेगळेच समाधान असायचे. ती नेहमी अमितला म्हणायची, "अमित रे, अरे रोज एकदा तरी स्वामींचे नाव घेत जा. आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येईल तेव्हा तुला त्यांची ताकद समजेल." पण अमित आईच्या या बोलण्यावर नेहमी हसायचा. तो म्हणायचा, "आई, हे स्वामी बिमी काही नसतात. माणूस आपल्या कष्टाने आणि पैशाने मोठा होतो. जर देव असता तर जगात एवढी गरिबी आणि दुःख का राहिलं असतं? मला या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवण्यास सांगू नकोस." आई काही न बोलता फक्त डोळ्यात पाणी आणून स्वामींच्या फोटोकडे पाहायची आणि म्हणायची, "माऊली, माझ्या पोराला माफ करा. तो अजून लहान आहे हो. त्याला अजून तुमच्या मायेची प्रचिती आलेली नाही." पण मित्रांनो, नियतीचा खेळ फार विचित्र असतो. जेव्हा माणसाला आपल्या पैशाचा आणि बुद्धीचा प्रचंड गर्व होतो तेव्हा नियती असा काही फासा टाकते की माणसाचे सर्व गर्व एका क्षणात धुळीला मिळतात. अमितच्या आयुष्यातही असाच एक काळा दिवस उजाडला. अमितची आई, जी अखंड घर सांभाळत होती, ती अचानक एका रात्री चक्कर येऊन खाली पडली. भक्तांनो, मला तर असं वाटतं काही पण होऊ देत, पण आपल्या घरच्यांना काही नाही झालं पाहिजे. आणि जर झालं तर त्याचं दुःख माणूस काहीसुद्धा पोचवू शकत नाही. अमितने तिला तातडीने पुण्याच्या एका मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी सांगितले की आईच्या डोक्यामध्ये गंभीर रक्तस्राव झाला आहे. तिची तब्येत अत्यंत चिंताजनक आहे आणि तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल. या शस्त्रक्रियेसाठी तब्बल 10 लाख रुपयांची गरज होती. अमितने त्याच्या बँकेतील सर्व बचत एकत्र केली, पण ती मात्र 2 लाख रुपये होती. त्याने त्याच्या मित्रांकडे कंपनीत लोनसाठी हात पसरले, पण ऐन वेळेस कोणीही त्याला मदत करायला तयार झाले नाही. ज्या पैशाच्या जोरावर अमित देवाला नावे ठेवत होता, तोच पैसा आज त्याला हतबल करत होता. त्याची आई ICUमध्ये व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होती आणि अमित बाहेर डॉक्टर आणि पैशांच्या चिंतेने रडत उभा होता. तर भक्तांनो, तुम्हाला सुद्धा जर ह्या गोष्टींवर विश्वास ठेव असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. त्या दिवशी रात्री पुण्यात प्रचंड पाऊस पडत होता. जणू निसर्गही अमितच्या दुःखात सामील झाला होता. रात्रीचे 11 वाजले होते. डॉक्टरांनी अमितला शेवटचा इशारा दिला, "अमितजी, उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत जर तुम्ही 5 लाख रुपये जमा केले नाहीत तर आम्ही पुढील उपचार थांबवू. तुमच्या आईचा जीव वाचवणे आमच्या हातात राहणार नाही. काहीतरी चमत्कारच आता तुमच्या आईला वाचवू शकतो." अमित हताश होऊन हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसला. त्याचे डोके सुन्न झाले. त्याने सर्वांना फोन करून पाहिले, पण रात्रीच्या वेळी कोणाकडूनही पैशांची सोय होत नव्हती. आई वाचणार नाही या भीतीने त्याचे हृदय पिळवटून निघाले होते. त्याला आठवले की आई नेहमी कठीण प्रसंगात स्वामींना हाक मारायची. तो मनातल्या मनात स्वतःशीच चिडला आणि म्हणाला, "कुठे आहेत तुझे स्वामी? आज माझी आई मरणाच्या दारात आहे. ते दिवस रात्र त्यांचं नाव घ्यायची, मग आज ते वाचवायला काय येत नाहीत माझ्या आईला?" अमित अत्यंत रागात आणि दुःखात हॉस्पिटलच्या बाहेर आला. पाऊस अंगावर घेत तो जवळच असलेल्या एका रिकामा बाकावर बसला आणि लहान मुलासारखं ढसाढसा रडू लागला. मित्रांनो, जेव्हा माणूस जगातून पूर्णपणे हरतो तेव्हाच त्याला देवाच्या अस्तित्वाची खरी जाणीव होते. जर तुम्हालाही अमितची ही हतबलता जाणवत असेल आणि तुमच्या मनातही आईसाठी कळवळा निर्माण झाली असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता नक्की लाईक करा. तुम्हाला स्वामींची शपथ आहे. पाऊस किंचित ओसरला होता. रात्रीचे ठीक 12 वाजले होते. हॉस्पिटलच्या आवारात पूर्ण शांतता होती. अमित डोक्यावर हात ठेवून रडत असताना अचानक त्याला त्याच्या पाठीवर एका प्रेमळ हाताचा स्पर्श जाणवला. अमितने चमकून मागे पाहिले. त्याच्या मागे एक वृद्ध गृहस्थ उभे होते. त्यांच्या अंगावर एक साधा भगवा शेला होता. पायात जुना चपला होत्या आणि डोक्यावर मऊ पांढरे केस होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत, मनाला शांत करणारे तेज होते. त्या रात्रीच्या वादळातही त्यांच्या अंगावर पाण्याचा एक थेंब नव्हता. त्या वृद्धाने अत्यंत मायेने अमितच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, "काय रे बाळा, एवढ्या रात्री या पावसात असा का रडतो आहेस? काय झालं?" अमितने आधी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला,
पण त्या वृद्धाच्या आवाजात एक अशी ओढ होती की अमितला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. अमितने रडत रडत आपली सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. माझी आई आत मरते आहे. डॉक्टर म्हणतात सकाळी 8 वाजेपर्यंत 5 लाख रुपये दिले नाहीत तर ती मरेल. माझ्याकडे आता 1 रुपया नाही. मी खूप पापी आहे. मी कधी देवावर विश्वास ठेवला नाही आणि आज मला त्याची शिक्षा भोगायला मिळत आहे. तो वृद्ध माणूस शांतपणे हसला. त्यांनी अमितच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस. तुझी आई नक्की बरी होईल. संकट कितीही मोठे असले तरी त्यातून मार्ग निघतो. तू घरी जा. तुझ्या घरातच त्या पैशांची सोय होईल. अमित चिडला. तुम्ही काय बोलताय? माझ्या घरात काही नाही. मी अकाउंट बॅलन्स बघितला. सगळं रिकामा आहे. कपाट सगळं तपासलं आहे. पण त्या वृद्धाने पुन्हा शांत स्वरात सांगितले, तू घरी जा तरी. तुझ्या आईच्या देवघरात जा. देवघराच्या पाठीमागे जे लाकडी कपाट आहे त्या कपाटाच्या सर्वात खालच्या कप्प्यात आईने एक जुनी पिवळी पिशवी ठेवली आहे. त्या पिशवीत तिने तिच्या लग्नाचे दागिने आणि काही पैसे ठेवले आहेत, ज्याची माहिती तिने तुला कधीच सांगितली नाही. ती पिशवी काढ आणि आपल्या आईचे जीव वाचव. आणि हो, जाताना घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. बघा भक्तांनो, मला तर हे वाक्य ऐकूनच अंगावर शहारे आले. तुम्हालाही शहारे आले असतील तर आत्ता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. अमितला त्या वृद्धाचे बोलणे थोडे विचित्र वाटले, पण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आईचे प्राण वाचवण्यासाठी तो धावतच गाडी घेऊन आपल्या घरी पोचला. घरात पूर्ण अंधार होता. विजा कडकडाट होत्या. अमितने धावतच देवघर गाठले. देवघराच्या पाठीमागे एक जुने लाकडी कपाट होते, जे अनेक वर्षांपासून उघडले गेले नव्हते. अमितने घाईघाईने कपाटाचा सर्वात खालचा कप्पा उघडला. तिथे जुनी जळमटं साचली होती. अमितने आत हात घातला आणि त्याच्या हाताला एक जुन्या कपड्याचा स्पर्श झाला. त्याने बाहेर काढले तर काय, ती साक्षात एक जुनी कापडी पिशवी होती पिवळ्या कलरची, ज्यावर लाल अक्षरात लिहिले होते श्री स्वामी समर्थ. अमितने थरथरत्या हाताने ती पिशवी उघडली. त्या पिशवीत आईचे सोन्याचे जुने दागिने, पाटल्या, सोन्याची चैन आणि सोबत जुन्या 500,000च्या नोटांच्या जागी अगदी नवीन कडक 5 लाख रुपयांचे पाकिटं होती. आईने तिच्या हयातीतील जमवलेली ती शेवटची पुंज होती, जिची माहिती अमितला कधीच नव्हती. अमितला विश्वासच बसत नव्हता. त्याला त्या हॉस्पिटल बाहेरील वृद्धाचे शब्द आठवले. तुझ्या देवघराच्या पाठीमागच्या कपाटात आईने पिवळी पिशवी ठेवली आहे. अमितच्या डोळ्यातून आता केवळ रडणे नाही तर पश्चातापाचे अश्रू वाहू लागले होते. त्या वृद्धाला त्या गुप्त जागेबद्दल कसे काय माहीत होते, ज्या कपाटाला अमितने कधी हातही लावला नव्हता. त्या कपाटाचे रहस्य त्या अनोळखी माणसाला कसे ठाऊक होते. अमितने त्या पिशवीला हाताशी लावले, छातीला लावले आणि धावतच हॉस्पिटलकडे निघाला. माझ्या प्रिय भक्तांनो, स्वामी आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. जेव्हा जगाचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी स्वतः वाट दाखवायला येतात. जर तुमच्याही डोळ्यात अमितची ही अवस्था पाहून पाणी आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थ नामाचा जय जयकार असो. अमित हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने तातडीने ते पैसे आणि डॉक्टरांकडे ते दागिने ताब्यात दिले. डॉक्टरांनी तात्काळ आईवर शस्त्रक्रिया सुरू केली. सकाळी 7 वाजेपर्यंत शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि नंतर अमितने ते दागिने घेऊन सोनाराकडे दिले आणि त्यातून पैसे जे आले ते हॉस्पिटलमध्ये जमा केले. डॉक्टरांनी सांगितले की आई आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. अमितच्या जीवात जीव आला, पण त्याचे मन अजूनही एकाच विचारात अडकले होते. तो रात्रीचा वृद्ध माणूस कोण होता, ज्याला कपाटातील पैशांचा मार्ग दाखवला. तो त्या वृद्धाचे आभार मानण्यासाठी हॉस्पिटल बाहेर बागेत सुरक्षा रक्षकांकडे शोधू लागला. त्याने गेटवरील वॉचमॅनला विचारले. रात्री 12:30च्या सुमारास इथे एक वृद्ध गृहस्थ भगवा शेला पांघरून बाकावर बसले होते. ते कुठे गेले? वॉचमॅनने आश्चर्यचकित होऊन सांगितले, साहेब, काल रात्री 11 वाजल्यापासून गेट बंद होतं आणि प्रचंड पाऊस होता. मी इथेच होतो. हॉस्पिटलच्या आवारात रात्री 12 वाजता तर सोडाच, पूर्ण रात्री एक अनोळखी माणूस सुद्धा हात आला नाही किंवा बाहेर गेला नाही. तुम्ही एकटेच बाहेर बाकावर रडत बसले होते. अमित सुन्न झाला. त्याला कळेना की जर कोणी आलेच नव्हते तर त्याच्या खांद्याला कोणी स्पर्श झाला होता आणि त्याला ती पिवळी पिशवी कशी मिळाली. भक्तांनो, मी ही कथा वाचत आहे. मला त्याने सांगितल्या ही कथा मी पूर्ण वाचल्यावर माझ्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहिले नाहीत. तो धावतच ICU मध्ये गेला, जिथे त्याची आई हळूहळू शुद्धीवर येत होती. अमितने आईचा हात हातात घेतला आणि विचारले, आई, तू देवघराच्या पाठीमागील कपाटात सोने आणि पैसे ठेवले होतेस, हे मला का सांगितले नाहीस? आई अत्यंत अशक्त आवाजात हसली आणि म्हणाली, अमित, अरे मलाही ते आठवत नव्हतं. मी ते खूप वर्षांपूर्वी ठेवून विसरले होते. तुला कुणी सांगितलं त्या पिशवीबद्दल? अमितने घडलेली सर्व हकीकत सांगितली. आई, रात्री 12 वाजता हॉस्पिटलच्या बाहेरील बाकावर मला एक गृहस्थ भेटले होते. भगवा वस्त्र परिधान केलेले
आणि त्यांनी त्या कपाटाच्या पिशवीबद्दल मला सांगितले आणि जाताना म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अमितचे हे बोलणे ऐकून आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हाताने तिच्या उशाशी असलेले एक लहान पुस्तक काढले आणि अमितच्या हातात दिले. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर साक्षात श्री स्वामी समर्थांचे महाराजांचे ध्यानस्थ चित्र होते. आई म्हणाली, अमित बघ जरा, हेच होते का ते वृद्ध गृहस्थ? अमितने त्या चित्राकडे पाहिले आणि त्याचे हृदय थांबल्यासारखे झाले. भक्तांनो, चित्रातील स्वामींचा तोच चेहरा, तेच मऊ पांढरे केस, तेच दिव्य तेज आणि तोच भगवा शेला. अमितला समजले, काल रात्री त्याला भेटणारा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः त्याच्या आईचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्याच्या मनातील अविश्वास दूर करण्यासाठी धावून आले होते. अमितने ICU मध्येच गुडघे टेकले, खाली पडला आणि स्वामींच्या चित्रावर आपले डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. तो ओरडून सांगत होता, स्वामी माऊली, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी खूप मोठा पापी आहे. मी तुमच्या अस्तित्वावर शंका घेतली, पण तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी धावून आलात. मित्रांनो, की आत्तापर्यंत हे सगळं ऐकून जर तुमच्या डोळ्यात पाणी आले नसेल तर मी माफ करा मला, कारण ही कथा ऐकून माझ्या अंगावर शहारे आणि पाणी दोन्ही पण आले आहेत. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, आज अमित हा पुण्यातला सर्वात मोठा स्वामी भक्त आहे. त्याच्या गाडीवर, त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये फक्त आणि फक्त स्वामींचा हसरा फोटो असतो. तो रोज सकाळी उठून स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो. अमितचा हा अनुभव आपल्याला हेच शिकवतो की देव आणि स्वामी हे केवळ एक अंधश्रद्धा नाही. आजचे आधुनिक विज्ञान देखील हे मान्य करते की विश्वासात एक प्रचंड मोठी ऊर्जा असते. जेव्हा आपण संपूर्ण मनाने आणि विश्वासाने एखाद्या शक्तीला साथ घालतो, तेव्हा ती ऊर्जा आपल्या मदतीसाठी कोणत्याही रूपात धावून येऊ शकते, ज्याला आपण योगायोग किंवा चमत्कार म्हणतो. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज अनेक तरुण अमितसारखे देवावर आणि अध्यात्मावर शंका घेतात. अशा प्रत्येकाचे डोळे उघडण्यासाठी आणि त्यांच्या मनात स्वामींविषयी भक्ती निर्माण करण्यासाठी हा अत्यंत भावनिक आणि सत्य अनुभव तुमच्या व्हॉट्सअपवरील प्रत्येक ग्रुपवर नक्की शेअर करा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो आणि स्वामी मित्रांनो, विठ्ठल असो किंवा आनंद असो की अमित, स्वामी कधीही आपल्या भक्ताचं नाव ऐकून हात सोडत नाहीत. तुमच्या मनात जरी शंका असेल तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींनी तुमच्या सोन्या चांदीला हाव नसते. त्यांना फक्त तुमच्या अंतःकरणातील शुद्ध भाव हवा असतो. तुम्ही जेव्हा हताश होऊन डोळ्यात पाणी आणून स्वामींना हाक माराल, तेव्हा स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीसाठी नक्की धावून येतील. परिस्थिती कितीही कठीण असो, खचून जाऊ नका, कारण साक्षात स्वामींचा शब्द आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर मग, अत्यंत आदरपूर्वक आणि डोळ्यात भक्तिभाव ठेवून कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असेच अंगावर शहारे आणणाऱ्या आणि मनाला तृप्त करणाऱ्या स्वामी अनुभवासह. तुम्हाला सुद्धा स्वामी अनुभव आला असेल तर आत्ताच कमेंट करा. कमेंट केल्यावर मी माझा एक तुम्हाला मेल पाठवेन, त्याच्यावर तुम्ही माझी पूर्ण कथा पाठवा, तुमची कथा पाठवा, म्हणजे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन आणि असेच आपली स्वामींची जनजागृती मी कायम चालू ठेवेन. धन्यवाद.